ओके. नमस्कार सगळ्यांना. आलेत का सगळे? ओके. हं. चांगलंच वातावरण तापलं होतं मागील 1-2 तास की आल्यापासून. सगळ्यांचे स्कोर पण आपण बघितलेले. ठीक आहे. कोणाचे खूप कमी स्कोर आहे, कोणाचे खूप जास्त आहे, कोणाचे मीडियम आहे. ठीक आहे. त्या सगळ्या गोष्टीवर आपण बोलणार आहे. सर्वप्रथम ज्या लोकांचे अबोव्ह एव्हरेज स्कोर आहेत त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. त्यामध्ये काही लोकांचे म्हणजे सध्या ओम ओम चलक म्हणून एक आपला स्टुडंट आहे. त्याचा 61.25 सुमित म्हणून स्टुडंट आहे. त्याचा पण 61.25 म्हणजे असे अजून एक बाबर म्हणून एक विद्यार्थी आहे. त्याचा पण 61.25 असे 3-4 विद्यार्थी आहे ना, यांची अशी काट्याची टक्कर सध्या चालवली आहे, की टॉपर कोण ठरणार म्हणून. अजून कोणी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. जेणेकरून आपण त्या सगळ्या टॉपरचा यथोचित सन्मान करू. बाकीच्यांनी पण वाईट वाटून घ्यायची काही गरज नाही. त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी ट्रीट आपण नक्कीच अरेंज करणार आहोत. ठीक आहे. आणि हे सेशन महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या लोकांसाठी आहे? ज्या लोकांचा थोडा कमी स्कोर आहे, इम्प्रूव्हमेंट होत नाहीये. थोडं काहीतरी त्यांच्यामध्ये थोडंसं काहीतरी 1-2 मार्कांनी तुमचं इम्प्रूव्हमेंट होत नाहीये किंवा मग फारच लो स्कोर आलेला आहे. ठीक आहे. तर अशा लोकांसाठी अशा लोकांसाठी आपण ह्या सेशनमध्ये जास्तीत जास्त भर देणार आहे. ठीक आहे. की आलेली आहे, वाईट वाटणार, कमी स्कोर आलेला, नो प्रॉब्लेम. वाईट वाटायलाच पाहिजे. ठीक आहे. पण ते जे तुमचं वाईट वाटणं आहे ना, त्याचा एक पॉझिटिव्हली तुम्ही उपयोग करायला पाहिजे. पॉझिटिव्हली उपयोग म्हणजे काय, की ज्या काही आपल्या चुका झालेल्या आहे, ठीक आहे. ते एक प्रश्नपत्रिका 1 नाही, 2 नाही, 3दा तुम्ही प्रश्नपत्रिका डोळ्यात घालून घाला. ठीक आहे. जे काही प्रश्न असतील, कोरी प्रश्नपत्रिका वाटल्यास परत तुम्ही एकदा प्रिंट आउट काढा किंवा जे काही प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः अटेम्प्ट केलेली असेल, ठीक आहे. तर त्या प्रत्येक प्रश्नासमोर तुम्ही जर एखादा पॉझिटिव्ह विचार केलेला असेल आणि तो तुमचा रिझल्टमध्ये किंवा मार्कामध्ये कन्व्हर्ट झाला असेल, त्यासाठी त्या प्रश्नासमोर एक पॉझिटिव्ह कमेंट तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे. आणि जर एखादा प्रश्न तुमचा चुकत असेल, तो प्रश्न का चुकलेला आहे? तिथे माझं पाठांतर कमी पडलं का? तिथे माझी काही सिली मिस्टेक झाली का? तिथे माझे बोडे करताना चुकलेला का? तिथे माझं काहीतरी लॉजिक चुकीचं वापरलेलं का? ठीक आहे. किंवा तो प्रश्न माझा 50-50% मध्ये चॉईस करताना तो काहीतरी चुकवलेला का? तोच प्रश्न मी काहीतरी एक ट्रिक वापरून किंवा काहीतरी वापरून तो तो प्रश्न मी योग्य येऊ शकला असता का? ठीक आहे. अटेम्प्ट रँडम केलेला का? तो प्रश्न रँडमली 2-3 मारायचा म्हणून अटेम्प्ट केलेला का? ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक प्रश्नासमोर जो काही प्रश्न चुकलेला आहे, ठीक आहे, त्याच्यासमोर लिहिणे आणि जो प्रश्न बरोबर आहे, आपण जनरली काय करतो, की जो काही आपला एकंदरीत पेपर होतो त्यामध्ये फक्त चुकलेला प्रश्न आपल्या डोक्यात राहतात. मग जे काही पॉझिटिव्ह प्रश्न येतात, ज्यामध्ये आपल्याला एक पॉझिटिव्ह स्कोर येतो, ठीक आहे. जे प्रश्न आपले बरोबर येतात, त्या प्रश्नाला सर्वसामान्यपणे आपण दुर्लक्षित करतो. पण त्या प्रश्नांसमोर पण तुम्ही तुमची पॉझिटिव्ह कमेंट लिहायला पाहिजे. काय लिहायला पाहिजे? की तो प्रश्न का बरोबर आलेला? ठीक आहे. ते कासाठी ते का? तर त्यावर पण मी बोलणार आहे पुढे. ठीक आहे. तर एक महत्त्वाचं तुम्ही काम करायचं आहे. जी काही प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः एक्झाम हॉलमध्ये प्रश्नपत्रिका जी तुम्ही सॉल्व्ह केलेली आहे, ती प्रश्नपत्रिका ठीक आहे. कारण की काय होतं, की आपण जे काही प्रश्नपत्रिका असते ना, तर पेपर सॉल्व्ह करताना आपण बेसिकली काय करतो, त्या प्रश्नपत्रिकेवर काही ना काही लिहिलेलं असतं. ठीक आहे. काहीतरी लॉजिक ते पेपर सॉल्व्ह करताना लिहिलेलं असतं, की ठीक आहे. तो प्रश्न बघितल्या-बघितल्या आपल्याला अजून पण काही सुचतं म्हणजे जसं आता 2-3 दिवस झाले परीक्षा होऊन. ठीक आहे. सो त्या दरम्यान माझी मानसिकता कशी होती, ठीक आहे. मी म्हणजे खूपच माझा टेम्परामेंट लूज झालं का? टेम्परामेंट लूज झाल्यामुळं माझा तो प्रश्न चुकला का? तर हे सगळं तुम्ही प्रत्येक प्रश्नासमोर लिहायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. ठीक आहे. एकंदरीत हा जो हे एकंदरीत जो काही स्कोर येतो, तो फक्त आणि फक्त तुमच्या अभ्यासाचा किंवा तुम्ही घेतलेल्या 1-2 महिन्याच्या किंवा 1 वर्षाच्या मेहनतीचा तेवढा स्कोर नसतो. हा तुमचा स्कोर टोटल तुमच्या एकंदरीत मानसिकतेचा, तुम्ही केलेल्या अभ्यासाचा, तुम्ही रोजच्या असणाऱ्या डिसिप्लिन, तुमच्या शेड्यूलचा, तुमच्या सातत्याचा, ठीक आहे. ते एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा इव्हन इट्स इन्क्लुड्स युअर डायट अल्सो ठीक आहे. तर तुम्ही काय खाता-पिता ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत तो स्कोर असतो. ठीक आहे. सो असं बिलकुल म्हणायचं नाही, की माझा पर्टिक्युलर अभ्यास नाही झाल्यामुळे किंवा असं झाल्यामुळे माझा स्कोर कमी आला किंवा काय नाही. मल्टिपल फॅक्टर असतात. त्या फॅक्टरचं एनालिसिस आपण करणं अपेक्षित आहे. ते एनालिसिस कसं करावं त्यावरच मेजर माझा फोकस असेल यामध्ये. ठीक आहे. हे झालं. हं. सर
एक प्रश्नपत्रिकेवर आपण एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कमेंट लिहिलेल्या, त्यानंतर ज्या काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कमेंट लिहिलेल्या असतात, त्याचं पॉझिटिव्ह कमेंटची एक लिस्ट आपण सेपरेट असायला पाहिजे आणि निगेटिव्ह कमेंटची एक लिस्ट आपण सेपरेट असायला पाहिजे. पॉझिटिव्ह कमेंट ते तुम्हाला प्रेरणा देईल, ठीक आहे, पुढे चालून, की असा मी प्रश्न अटेम्प्ट केला, तो माझा बरोबर आलेला, तर पुढच्या वेळेस मी प्रश्न अटेम्प्ट करताना, ठीक आहे, मी जर प्रश्न अटेम्प्ट असा केलेला किंवा समजा माझं पर्टिक्युलर प्रश्न अटेम्प्ट करताना माझं मनाचं संतुलन चांगलं होतं. त्यामुळे जर माझा प्रश्न त्यामुळे जर माझा प्रश्न जर बरोबर आला असेल, ठीक आहे, तर ती गोष्ट ती जर तुम्ही पेपरवर नोट डाउन केलेली, तर तुमच्या पुढच्या पेपरसाठी ती एक पॉझिटिव्ह सिग्नल तुम्हाला मिळेल. तुमच्या सबकॉन्शियसला वेगळा एक मी म्हणेल की एक वेगळा मेसेज तुमच्या सबकॉन्शियसला मिळेल, जेणेकरून जेव्हा तुम्ही प्रश्न अटेम्प्ट करताना जर तुमच्या सबकॉन्शियसला इन्स्ट्रक्शन येत राहील की मनाचं संतुलन असेल तर माझा प्रश्न पण नक्कीच बरोबर येतो. माझं संतुलन असेल तर माझा प्रश्न बरोबर येतो. माझं संतुलन असेल तर माझा प्रश्न बरोबर येतं. ठीक आहे. आलं लक्षात? सो त्यासाठी ही पॉझिटिव्ह लिस्ट असणं आवश्यक आहे. ठीक आहे. एक मनाचं संतुलन. दुसरी गोष्ट पॉझिटिव्ह लिस्टमध्ये काय होऊ शकतं? येस, माझा ह्या प्रश्नाचं पाठांतर खूप चांगलं असल्यामुळे माझा हा प्रश्न बरोबर आलेला. ठीक आहे. अजून काय होऊ शकतं? यामध्ये मी ट्रिक वापरली त्यामुळे माझा हा प्रश्न बरोबर आला. ओके. अजून काय होऊ शकतं? यामध्ये 50-50% लॉजिक आहे. तर 50-50% लॉजिकमध्ये पण ठीक आहे. जो ऑप्शन मला कन्फ्यूज होतं, पण जो ऑप्शनमध्ये जास्त एक्सप्लेन केलं होतं तिथे माझं उत्तर होतं. ठीक आहे. ही पण एक पॉझिटिव्ह कमेंट आहे. तर ही आपण पॉझिटिव्ह लिस्टमध्ये मेंटेन करायला पाहिजे. ठीक आहे. ती तुम्हाला पुढच्या पेपर सॉल्व्ह करायला, मोर ॲक्युरेटली सॉल्व्ह करायला ती तुम्हाला प्रेरणा देत राहील. दुसरी गोष्ट निगेटिव्ह लिस्ट. ओके. व्हीएनचा 56 स्कोर. व्हेरी नाईस. श्रीनिधी 56. व्हेरी गुड. ओके. सो त्यानंतर मग निगेटिव्ह लिस्टमध्ये तुम्ही काय मेंटेन करायला पाहिजे? ठीक आहे. कुठला प्रश्न माझा चुकला असेल, तर तो पाठांतर कमी पडल्याने चुकला का? तो माझा सिली मिस्टेकने केला, तो माझा गोडे करताना केला, त्यामध्ये मी काहीतरी लॉजिक रॉंग वापरलेलं का? त्यामध्ये ट्रिक वापरली, पण ट्रिक माझी मग ती ट्रिक योग्य पद्धतीने वापरली का? किंवा ट्रिकच आहे की ॲक्चुअली ती चुकली का? ठीक आहे. तर ह्या सगळ्या एनालिसिस, ठीक आहे, आपण निगेटिव्ह लिस्टमध्ये आपण करायला पाहिजे. त्यामध्ये मग तुमचा अटेम्प्ट रँडम होता का हे त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. सो ही एक तुमची पॉझिटिव्ह लिस्ट तुमच्याकडे रेडी आहे. निगेटिव्ह लिस्ट रेडी आहे. ठीक आहे. सो जे काही तुम्हाला सध्या वाईट वाटतंय ना, तर त्या गोष्टीला तुम्ही चॅनलाइज करा बरं. काही लोकांना आज झोप येणार नाही. माझा स्कोर कमी आला. माझे 2 अटेम्प्ट झाले, 3 अटेम्प्ट झाले. सी, इट्स नॉट अबाउट अटेम्प्ट. इट्स अबाउट इम्प्रूव्हमेंट. जर तुम्ही तुमच्या चुकांना सुधारलेलं, तर तेव्हाच तुमच्या पुढच्या अटेम्प्टमध्ये काहीतरी सुधारणा होतात. ठीक आहे. आणि बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा प्रत्यय आलेला असेल. मी काही लोकांचे म्हणजे इम्प्रूव्हमेंट आहे, ते मी शेअर पण केलेलं आहे. ठीक आहे. तर त्या लोकांनी भारी काम केलेलं आहे त्या गोष्टीवर. त्यांच्या चुकांवर खूप जबरदस्त काम केलं. तेव्हा त्यांना सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट दिसला. ओमचा म्हणजे जबरदस्त स्कोर इम्प्रूव्हमेंट आहे तो. म्हणजे 37 पासून 61 म्हणजे अफलातून स्कोर आहे हा. ठीक आहे. नंतर तो सुमितचा पण भारी स्कोर आलेला आहे एकदम. म्हणजे 45 त्याचा म्हणजे आतापर्यंत तो 45 वर खेळत होता. मागील 2 वर्षापासून तो माझ्या संपर्कात आहे. 2 अटेम्प्टपासून तो 45 वर खेळत आहे आणि त्याच्यामध्ये पण त्याचं कसं होतं, की अटेम्प्ट त्याचा 70, 72 असा काहीतरी अटेम्प्ट होता. ह्यावेळेस त्यांनी 95 अटेम्प्ट केलेला आणि 61 स्कोर घेतला म्हणजे सिग्निफिकंट इम्प्रूव्हमेंट. ठीक आहे. तर त्यांनी बेसिकली काय केलेलं, त्यांनी त्यांच्या चुकावर खूप भारी काम केलेलं आहे. ठीक आहे. सो त्या गोष्टी तुमच्याकडनं अपेक्षित आहे. तर मग जी काही निगेटिव्ह लिस्ट आहे, त्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे? अ, ही जे काही निगेटिव्ह असेल, तर ती लिस्ट आहे ना, तुम्ही ॲट द एंड ऑफ द डे ही निगेटिव्ह लिस्टमधील चुका करण्यासाठी आज मी कोणतं काम केलेलं, उद्यापासूनच तुम्ही अभ्यासाला लागणार, असं मी अपेक्षा करतो. ठीक आहे. एक्झॅक्टली थोडंसं तुम्हाला फ्लोमध्ये यायला थोडंसं कदाचित वेळ लागेल. पण तुम्ही अभ्यासाला इमिडिएटली उद्यापासून सुरुवात कराल. अभ्यासाला सुरुवात करणं म्हणजे काय पुस्तक घेणं आणि वाचणं असं नाही. तुम्ही प्रश्नपत्रिकांचा एनालिसिस घ्यायला सुरुवात केलेली, हा पण तुमचा अभ्यासच झालेला. ठीक आहे. सो अभ्यासाचे रिलेटेड गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. पुस्तक घेऊन वाचणं चालू करणं म्हणजे अभ्यास चालू केला असा असा त्याचा अर्थ होत नाही. ठीक आहे. सो ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा तुमचा दिवस संपेल, त्या दिवसाच्या एंडला तुम्ही जे काही ती तुमची निगेटिव्ह लिस्ट असेल, ती काय ती वाचायची असते. निगेटिव्ह वाचा, पॉझिटिव्ह दोन्ही लिस्ट वाचा. मात्र निगेटिव्ह लिस्टवर जास्त फोकस करा, ज्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. ठीक आहे. निगेटिव्ह लिस्टमध्ये मग समजा फॉर एक्झाम्पल मी म्हणलेलं, की माझं पाठांतर कमी पडलेलं, तर मग मी पाठांतर वाढवण्यासाठी मी काहीतरी प्लॅन तरी किमान ड्राफ्ट केला का? ठीक आहे. त्याला म्हणजे काय, की
जनरली एक पर्टिक्युलर कन्सेप्ट किंवा फॅक्ट आपल्या डोक्यामध्ये उतरवण्यासाठी काही लोकांचं पाठांतराच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. ठीक आहे. सुमितचं पाठांतराचं मेथड सांगतो मी तुम्हाला. तो माझ्या लायब्ररीमध्येच असतो. ठीक आहे. तो अख्खच्या अख्खं पेज वाचतो, नंतर पूर्णच्या पूर्ण पेज लिहून बघतो. ठीक आहे. तर ते अशा प्रकारे पाठांतर करतं आणि ॲट द एंड ऑफ द डे तो सगळं जेवढे काही वाचलेलं ते सगळं एकदा म्हणजे महत्त्वाचे बुलेट पॉइंट डायरेक्ट लिहून टाकतो. त्यामुळे त्याचं पाठांतर खूप जबरदस्त आहे. ठीक आहे. तर त्याला विचारल्यानंतर पुस्तक बंद करून तो सगळं सांगू शकतो. ठीक आहे. सो अशा प्रकारे त्याची पद्धत आहे. काही लोकांची इतरांना सांगितलेलं चांगलं पाठांतर होतं. ते आपण तुम्ही करू शकता. काही लोकांचं रिपीटेड रिडिंगने, रिपीटेड पर्टिक्युलर इंटरव्हलने त्यासाठी मी जनरली सांगतो, की आज जर तुम्ही एक पर्टिक्युलर टॉपिक वाचताय, तर साधारण 7 दिवसांनी तो टॉपिक तुम्ही एक रिवाईज करायला पाहिजे. 7व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी पर्टिक्युलर टाईम देऊन 1 किंवा 2 दिवस देऊन 7 दिवसात जे काही वाचलेलं ते आपण रिवाईज करायला पाहिजे. त्यानंतर मग तुम्ही एक 15व्या दिवशी करा किंवा 20व्या दिवशी करा आणि तिसरी रिव्हिजन तुमची 30व्या दिवशी किंवा 40व्या दिवशी तुम्ही करू शकता. पण एक पर्टिक्युलर इंटरव्हलनी जर तुम्ही पर्टिक्युलर टॉपिक परत-परत वाचला, तर तेव्हा तुमचं ते पाठांतरमध्ये कन्व्हर्ट होईल. ठीक आहे. हंगामी अभ्यास करून चालणार नाही. कन्सिस्टन्सी लागणार आणि ह्या गोष्टी तुम्हाला केव्हा ना केव्हा करणं आहेच. ठीक आहे. जर तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल, एक चांगलं इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल स्वतःमध्ये, स्वतःमध्ये चांगली इम्प्रूव्हमेंट बघायची असेल स्कोरमध्ये, तर तुम्हाला ह्या गोष्टी केव्हा ना केव्हा करणं आहे. तुम्हाला मेहनत केव्हा ना केव्हा घेणं आहेच. तुम्हाला स्वतःमध्ये शिस्त केव्हा ना केव्हा आणणं आहेच. ठीक आहे. स्वतःमध्ये तुमची कन्सिस्टन्सी वाढवणं आहेच. अभ्यासाचे तास वाढवण्यापेक्षा ठीक आहे, तुम्ही हा जो अभ्यास आहे, एक तुम्हाला लाँग रनवर करण्यासारखा अभ्यास आहे. ठीक आहे. सो असं नाही, की तुम्ही तुमच्या डिग्रीला जसं 3-4 दिवस वाचले आणि पेपर दिला असं नाहीये. हे तुम्हाला 1 वर्षभर किमान तुम्हाला तसं तेवढा आपल्याला अभ्यास करावा लागतो. तर लाँग रनवर अभ्यास करण्यासाठी लक्षात ठेवायचं. तुम्हाला एक पर्टिक्युलर अमाउंट ऑफ स्लीप म्हणजे सर्वसाधारणपणे 7 तासाची झोप तुम्ही घेणं अपेक्षित आहे. पण जनरली आपण काय करतो, की मला अभ्यासाचे तास वाढवायचे, मला इम्प्रूव्हमेंट करायची आहे, तर आपण काय करणार, माझ्या झोपेवर परिणाम करणार. ठीक आहे. म्हणजे मी 12 वाजता झोपणार, 5 वाजता उठणार आणि 5:30 वाजता मी लायब्ररीला टच पाहिजे. ठीक आहे. असं आपलं काहीतरी असतं. असं 2-3 दिवस करतं, 4-5 दिवस करतं, लयतले हप्ताभर करतं. एवढा एक्झॉस्ट होतो तो, म्हणजे रोज 5-6 तास झोप घेऊन एवढा एक्झॉस्ट होतो, की शेवटी त्याला ब्रेक घ्यावा लागतो. किंवा मग जो व्यक्ती सकाळी उठून लायब्ररीमध्ये येत असेल, 5 वाजता असेल, तर त्याला पण अरे म्हणजे काही एक्सेप्शन सोडले तर बरं का. काही लोकांचं 5-6 तासाचं झोप घेऊन काहीतरी मॅनेज होतं, पण काही एक्सेप्शन सोडले तर. पण ऑन एन एव्हरेज काही लोकांना जवळपास 7 एक तासाची झोप घेतली पूर्ण रिफ्रेश वाटतं. मला पण तसं होतं. ठीक आहे. तर जे लोकं सकाळीच एकदम येऊन जातात, तर त्यांना मग दुपारचं काहीतरी नॅप घ्यावा लागतो. तर ते कुठं ना कुठं ते त्यांना भरून काढावंच लागतं. ठीक आहे. तर ती गोष्ट महत्त्वाची आहे. तर झोप चांगली चांगली घ्या. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यासाठी झोप जर तुम्ही चांगली घेतली, तर तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य मेंटेन करू शकणार. ठीक आहे. तर सातत्य ते पण आता जनरली बऱ्याच लोकांचं असं असतं, की हंगामी अभ्यास करावा. ठीक आहे. हंगामी म्हणजे परीक्षा आली की महिनाभर बघायचं. ठीक आहे. त्यानंतर मग ज्या लोकांचा आता खूप वर्षापासून अभ्यास करताय, तर त्यांच्यासाठी ठीक आहे. तुम्ही म्हणजे पर्टिक्युलर टाईम देऊन म्हणजे परीक्षेला काही वेळ देऊन तुम्ही म्हणजे चांगला स्कोर काढू शकता ना, असे बघितलेले पण आहे मी. ठीक आहे. पण काही लोक ज्यांचा काही अभ्यास नसतो ना, तर किंवा अभ्यास एक एव्हरेज लेव्हलला असतो, त्यांनी तर कन्सिस्टन्सी मेंटेन करायलाच पाहिजे. डबल जी तुम्ही अभ्यास करायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि त्यामध्ये पण फक्त तुमच्या अभ्यास करा म्हणून आता काही लोकं म्हणजे जशी स्की आली, रिझल्ट लागला, तर त्यांचं म्हणजे एकदम वातावरण टेम्परेचर हाय होतं आणि टेम्परेचर हाय होतं म्हणजे एकदम वातावरण तापवतात आणि उद्यापासून सकाळी लायब्ररीला 6 वाजता जाणार म्हणजे जा. नो भाई, ऐसा नहीं करना है. ठीक है. म्हणजे 6 वाजता ठीक आहे ना, तू जा 6 वाजता जा. पण तू हे म्हणजे लाँग रन पर्यंत नाही करू शकत अरे. ठीक आहे. तू एक हप्ताभर करणार. नंतर मग परत तुला म्हणजे ब्रेक लागतो. नाही आता मला लय झालं 7 दिवस अभ्यास आणि मग मला परत आता 1-2 दिवस सुट्टी पाहिजे, असं नाही. ठीक आहे. तुम्ही तुमच्या रेग्युलर टाईमला जा. पण 7-8 वाजता करत असाल तर 7-8 वाजता जा. पण त्या रेग्युलर टाईम ती कन्सिस्टन्सी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मेंटेन करणं अपेक्षित आहे. का म्हणून मग काहीच लोकांचा चांगला स्कोर येतो, काहीच लोकं पास होतात. तर म्हणजे एवढे लोकं कंबाईनला तसं आय थिंक 3.5 लाख विद्यार्थी फॉर्म भरतात. त्यातले काहीच लोकं का पास होतात? राज्यसेवेमध्ये पण 2,76,000 काहीतरी यावेळेस फॉर्म भरलेत. काहीच लोकं का पास होतात? तर त्याच्या मागचं एक कारण असतं. प्रत्येक जण कन्सिस्टन्सी, डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड ज्याविषयी मी नेहमी बोलतोय किंवा मग स्वतःमध्ये शिस्त आणि फोकस किंवा मग प्रिव्हियस इयर क्वेशनचं एनालिसिस ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक जण नाही करू शकत ना रे. ठीक आहे. तर ही मेजर तर प्रॉब्लेम मीच हाच म्हणतो, की यामध्ये फार कमी लोकांमध्ये शिस्त असते, फार कमी लोकांचं डिस्ट्रॅक्शन फ्री माइंड असतं आणि फार कमी लोकांचं नाही का कन्सिस्टन्सी ओव्हर द पिरियड ऑफ टाईम असते. ठीक आहे. तर तुम्हाला एनिवेज जर पुढे चालून जर तुम्हाला चांगला स्कोर काढायचा असेल
ठीक आहे. तर तुम्हाला एनिवे ह्या कधी ना कधी करणं अपेक्षित आहे. उगाच एका दुसऱ्या तिसऱ्याचे स्कोर ऐकून स्वतःचा जडफडाट करून घेण्यात त्याला काहीही अर्थ नाहीये. ठीक आहे. इट्स ऑल्वेज यू व्हर्सेस यू. तुम्हाला ही स्पर्धा तुमची तुमच्याशीच आहे. तुम्हाला स्वतःलाच इम्प्रूव्हमेंट करावं लागेल, स्वतःलाच इम्प्रूव्ह करावं लागेल. तेव्हाच तुम्ही नाही का पुढे चालून त्यामध्ये स्कोरमध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकता. तुमच्या शेजारच्याशी किंवा जो काही तुमचा मित्र-मैत्रीण असेल त्याच्याशी स्पर्धा करून किंवा त्याचा एवढा स्कोर आहे तर मला त्याच्यापेक्षा चांगले मार्क नाही, त्या गोष्टीला काही अर्थ नाही. तो जर मागच्या वेळेस पुढच्या एक्झामला त्याला जर कमी स्कोर आला, तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त स्कोर आला आणि त्याच्यापेक्षा जास्त स्कोर आला, पण तो जर क्वालिफायच नाही करू शकला, तर काही अर्थ आहे का? मग तोही क्वालिफाय नाही झाला, तुम्ही क्वालिफाय नाही झाला आणि स्वतःलाच मानून घ्यायचं, की अरे मग त्यापेक्षा तरी किमान चांगला स्कोर आला. काही अर्थ नाही त्या गोष्टीला. तुम्ही ॲट द एंड काय मॅटर करतं, तुम्ही क्वालिफाय झाले की नाही. ठीक आहे? सो हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा वाटतो मला. तर ह्या ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये सध्या ह्या इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर लॉंगर ड्युरेशनला तुम्हाला कन्सिस्टन्सी मेंटेन करावी, फोकस मेंटेन करावं लागेल, चांगली झोप घ्यावी लागेल, स्वतः शरीराची काळजी घ्यावी लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉंगर ड्युरेशनने जेव्हा तुम्ही करताल, तेव्हा तुम्हाला चांगला स्कोर मिळेल. ठीक आहे. अजून तुमच्या अभ्यासामध्ये परफेक्शन आणा. मी सकाळी पण या गोष्टीवर बोललेलो होतो. मी मेन्सची बुक लिस्ट शेअर केलेली होती. त्यावर काही लोकांच्या कमेंट आलेल्या. ठीक आहे. तर त्या त्यांचं असं होतं, की म्हणजे एवढे थोडे पुस्तकं वाचून तुम्ही मेन्स कव्हर करू शकता का? जास्त पुस्तकं वाचून जास्त पुस्तकं वाचून स्कोर वाढत नसतो. तर पुस्तकावर कव्हर करण्यापेक्षा पुस्तकावर कमांड आणल्याने, त्यावर परफेक्शन आणल्याने तुमचा स्कोर वाढेल. तुमचं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एनालिसिसच्या बेसिस कमांड आणणे म्हणजे काय रे? कमांड आणणे म्हणजे काय, की एकतर म्हणजे असं नाही की पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत तुम्हाला कट टू कट पाठ पाहिजे. याला कमांड आणणे म्हणणार नाही मी. ठीक आहे. पण तुम्हाला ते पुस्तक ते व्यवस्थित तुमचं त्या पुस्तकाचं आकलन आणि त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बेसिसवर योग्य तो आवश्यक तो डेटा तुम्हाला कलेक्ट करता यायला पाहिजे ना रे. ठीक आहे. त्याला कमांड आणणे म्हणतात. आणि जो काही डेटा आपण कलेक्ट करू, तो व्यवस्थित पाठ असणं अपेक्षित आहे, ना की पुस्तकाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत मला सगळं पाठ करणं अपेक्षित आहे. हे म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे आणि जर तुम्ही केलंय ना, तर त्या गोष्टीचं रिव्हिजन तुमच्या जे एक्झामच्या अगोदर होत नाही. ठीक आहे. सो हा मूळ मुद्दा समजून घ्या. तुम्हाला कव्हर करण्यापेक्षा कमांडवर जास्त फोकस करा. जास्त इकडे फापट काही वाचत बसू नका. जेवढं आहे तेवढंच खूप जास्त, खूप चांगलं करा आणि त्याचबरोबर लगेच काहीतरी नवीन पुस्तक आलेलं, काहीतरी नवीन नोट्स आलेली, लगेच स्विच मारण्याची गरज नाही. तुम्ही जे वाचलेलं ना, तेच पुस्तक वाचा. ठीक आहे. त्याच पुस्तकावर कमांड आहे. तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट मिळेल. समजा जर तुम्ही एखाद्याची नोट्स वाचली, नवीन काहीतरी मार्केटमध्ये आलेलं, ठीक आहे. जेव्हा तुमचा चांगला अभ्यास असतो, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता, की चला मला आता हे खूपदा वाचून झालेलं हे पुस्तक समजा फॉर एक्झाम्पल मी महाराष्ट्राच्या भूगोलाचं सौदी खूपदा वाचून झालेलं. आता मला थोडंसं यामध्ये थोडासा एज घ्यायचा आहे स्कोरमध्ये. ठीक आहे. तर एनिवेज मला त्यातला सगळा डेटा आठवणार आहे. तर मग मी थोडंसं एखाद्या दुसऱ्याचं दीपस्तंभचं मग महाराष्ट्राचं भूगोल बघून थोडंसं स्कॅन करून घेईल अर्ध्या दिवसात आणि जे मला योग्य वाटतं त्याच्या एक सेपरेट नोट्स काढून घेईल आणि त्याचं पुस्तक त्याला रिटर्न संपलं. तर अशा प्रकारे इम्प्रूव्हमेंट करू शकता. पण हे केव्हा? जेव्हा तुमचं ज्या सौदीवर कमांड आहे, तुझी सौदीवरच कमांड नाहीये, तर मग तू कशाला दीपस्तंभाकडे जायचं ना? ठीक आहे. आणि ते पण केव्हा? जेव्हा तुम्हाला म्हणजे फुल 1-2 मार्कासाठी कॉम्पीट करायचं खूप म्हणजे 1-2 मार्कासाठी समजा तुमचा राज्यसेवा मेन्सचा फॉर एक्झाम्पल मी म्हणतोय, की राज्यसेवा मेन्सला तुम्हाला काहीतरी GS-1ला तुम्हाला 100 स्कोर येतोय आणि तुम्हाला नाही आता मला 100 आलेलं ना, मला 105 करायचंय. तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. ठीक आहे. सो जास्त नवीन-नवीन पुस्तकाच्या मागे लागू नका. तुम्ही ह्या पिरियडमध्ये ह्या गोष्टी लक्षात घ्या. याच्यापुढे ज्यांना स्कोर इम्प्रूव्हमेंट करायची असेल, तर जे मोजके रिसोर्स आहेत त्यावरच चांगला फोकस करा. त्यावर परफेक्शन आणा. ठीक आहे. ओके. अजून काही गोष्टी महत्त्वाची म्हणजे इम्प्रूव्हमेंट आता मी ह्या गोष्टी ह्याच गोष्टी तुम्हाला यासाठी सांगून देतो, की ह्या गोष्टी मी स्वतः ह्या राज्यसेवा मेन्सला मी इम्प्लिमेंट केलेल्या आहे. ठीक आहे. माझा राज्यसेवा मागच्या मेन्सला 360 स्कोर होता. ठीक आहे. तर तो ह्यावेळेस म्हणजे 440 पर्यंत गेलेला. तर ह्या एकदम बारीक-बारीक गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या मी. तर त्याचा रिझल्ट म्हणजे 90+ मार्क मी त्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकलो. तर अपेक्षित आहे, की तुम्ही जर केलं ना, तर मला असं वाटतं, की ठीक आहे, माझं जर इम्प्रूव्ह झालं ना, तुमचा पण 100% इम्प्रूव्ह होईल. तर हे तुम्ही नक्कीच करू शकता. आणि ज्या लोकांना असं वाटतंय, की यार माझा स्कोर आला तर माझं संपलं आता, म्हणजे हे एक लक्षात ठेवा तुम्ही
जे काही तुमचं जे काही तुम्ही एफर्ट आता सध्या घातलेले आहेत तुमच्या जो काही तुमचा स्कोर येत असेल 35 असेल, 30 असेल, 40 असेल, जे काही स्कोर येत असेल, तर जे काही तुम्ही एफर्ट घातले असेल बिलकुल आणि बिलकुल वाया जात नाही. ठीक आहे. तुम्हाला याच्या अगोदर पण एक्झाम्पल सांगितलं होतं. जे घाणाने आपण दगडावर जेव्हा वार करतो ना, तर पहिल्या वारामध्ये दगडाला थोडंसं कदाचित तो म्हणजे फुटलेला नसेल, पण एकदम लाईटशी भेग पडलेली असेल. ठीक आहे. पण दुसऱ्या घाण्याने म्हणजे अजून थोडीशी मोठी भेग आणि तिसऱ्या घाण्याने तो म्हणजे पार 2 तुकड्यामध्ये विभागला जातो. ते अशा प्रकारचं आहे ते. ठीक आहे. तर ह्या जेवढा काही तुम्ही एफर्ट सध्या घेतलेले त्याच्या माध्यमातून जर तुमचे 35 ते 40 च्या दरम्यान स्कोर आहेत, इट्स ओके. पहिल्या घणामध्ये 35 ते 40 आलेलं. दुसऱ्या वारामध्ये लक्षात ठेवायचं, ती आपल्याला अजून इम्प्रूव्ह करायचंय, अजून इम्प्रूव्ह करायचंय. तेव्हा असं इम्प्रूव्हमेंट करत तुमच्या म्हणजे इम्प्रूव्हमेंट म्हणजे तुमच्या चुकांवर काम करत जेव्हा आपण काम करू ना, नक्कीच तुमचा स्कोर डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. ओके. ह्या माझ्याकडनं काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आय थिंक सो आय एम डन विथ धिस. एनिथिंग अपार्ट फ्रॉम धिस याशिवाय अजून तुम्हाला काय बोलायचं आहे का? ते सांगा. तुमचे अजून काही प्रश्न असतील किंवा काय? येस विएन, सो मच. तुमचा स्कोर पण चांगला आलाय बरं का. लँग्वेज बद्दल सांगा अजून. नाही, हे म्हणजे मेनली हे सेशन थोडंसं याच्याशी कंबाईनला रिस्ट्रिक्ट करू आपण. ठीक आहे. म्हणजे ज्यांचा स्कोर इम्प्रूव्हमेंट होत नाही त्याच्याविषयी बोला. मी बोलेल हे जे लँग्वेज म्हणा किंवा मेन्स विषयी. ठीक आहे. हं, हं. बोलू वियन आपण अजून. निहाल काय म्हणतो, पेपर सॉल्व्ह करताना स्पीडमध्ये ॲक्युरसी कशी मेंटेन येस. हे तुला निहाल तुला याला आहे ना स्पीड विथ ॲक्युरसीसाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस लागते. भरपूर प्रॅक्टिस म्हणजे तुम्हाला पाठांतर चांगलं पाहिजे, तुमचं लॉजिक पण चांगलं पाहिजे आणि म्हणजे एक कमांड म्हणतो ना कमांड, बस तो शब्द तुम्ही जरा म्हणजे कोट अँड कोटमध्ये घ्या तो शब्द. ठीक आहे. तो म्हणजे हायलाइट करून द्या शब्दाला. तुम्हाला कमांड जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुमची स्पीड विथ ॲक्युरसी येणं म्हणजे नेक्स्ट टू इम्पॉसिबल मला वाटतं. ठीक आहे. विष्णू व्हेरी नाईस स्कोर 52. अजून हां. फर्स्ट अटेम्प्ट 26, सेकंड 38, टोटल 49 बरोबर आणि खूप चुका म्हणून 38 टोटल अटेम्प्ट 64. अटेम्प्ट वाढवा शुभम सकट. ओके. हं. 64 फार कमी आहे अटेम्प्ट. 45 ओके. मेन्स चालू करावे का? हां. हे म्हणजे मी थोडक्यात त्यांना काय विचारायचंय कट ऑफ. हे हे मी शक्यतो बोलणं टाळतो. तुम्हाला एकंदरीत जेव्हा तुम्ही 1-2 दिवस तुम्ही ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे मार्केटमधले स्कोर ऐकता किंवा मग मित्रांचे स्कोर ऐकता. तुम्हाला एकंदरीत मागच्या कट ऑफवरून आणि एकंदरीत स्कोरवरून तुम्ही स्वतःला अंदाज घ्यायचा असतो. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात कट ऑफ विषयी सगळ्यात महत्त्वाची फिलिंग तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला मी होणार की नाही हे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही 100% करायला पाहिजे. आणि ठीक आहे, मेन्स चालू करावे का हे तुमच्या प्रीच्या स्कोरवर तर कधीच नसायला पाहिजे. ठीक आहे. मेन्स चालू करावे का? हा तुमचा फ्री झाली की लगेच मेन्स करायला पाहिजे. जर तुमचा कंबाईन फोकस असू द्या, राज्यसेवा फोकस असू द्या. फ्री झाली की मेन्स लगेच करायला पाहिजे. अदरवाईज तो जो मधला गॅप असतो ना, ते त्या पिरियडमध्ये तुमचं मेन्सचं प्रिपरेशन होत नाही. त्यामुळे तुमचा स्कोर इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ युअर स्कोर तुम्ही मेन्सचं प्रिपरेशन करा. ठीक आहे. मेन्सबद्दल प्री सारखाच असतो का अप्रोच? प्री सारखाच मेन्सचं हे बघा प्रत्येक पेपरचं नाही का थोडंसं प्रत्येक मेन्स म्हणावं किंवा प्री म्हणावं किंवा मग कंबाईन कंबाईन ग्रुप सी, कंबाईन ग्रुप बी, राज्यसेवा मेन्स, राज्यसेवा प्री. ठीक आहे. तर प्रत्येक पेपरचा एक असा एक सोल असतो. ठीक आहे. तर तो सोल तुम्ही समजून घ्या. तो पेपरच्या मध्ये कसं सोल समजून घ्यायचं असतं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस. ठीक आहे. त्यासाठीच बेसिकली आपण ही ॲक्टिव्हिटी घेतल्या बरं का. ग्रुप सीचं आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन चॅनल घेतलं. सीचं आपण ग्रुप सी सध्या चालू आहे. ग्रुप बीचं आपण एनालिसिस घेतलं, सीसॅटचं घेतलं. तर ही याच्या माध्यमातून तुम्हाला तरी बरेचसे आहेत, ज्या लोकांनी केलेलं असेल त्यांना किमान आता अशी तरी आयडिया आली असेल, की ठीक आहे, नाही निदान मी जर घेतलं तर तुम्ही स्वतःहून करू शकता. ठीक आहे. हं. अजून? हां, 50-50 क्वेश्चन चुकले तर त्यांना त्यासाठी जास्त चुकलेले तर त्यासाठी काय करायला पाहिजे? पहिले तर तुम्ही ते रेशो काढून घ्या. किती म्हणजे असे तुमचे किती प्रश्न चुकलेले, ठीक आहे. म्हणजे त्यामध्ये असं नको व्हायला, की 50-50 मध्ये तुमचे निगेटिव्ह गेलेले, ठीक आहे. हं. सो 50-50% मध्ये अगेन हे जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर कमांड इज व्हेरी मच इम्पोर्टंट. तुमचा कंटेनवर कमांड वाढवा. तुमचं इम्प्रूव्हमेंट ऑटोमॅटिकली होत जाईल. ठीक आहे.
नंतर मग ज्या काही लॉजिक आणि टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला सांगितल्या ना, त्याची भरपूर प्रॅक्टिस करा. भरपूर म्हणजे भरपूर प्रॅक्टिस करा. आणि मी एक सांगतोय त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचं पण लॉजिक डेव्हलप करणार आहे. ठीक आहे. त्या अप्रोचने तुम्ही पेपर अॅनालिसिस करा ना. फार कमी लोकांनी, ज्या लोकांनी बॅच जॉइन केला ना, त्यांनी याच्या अगोदर ह्या गोष्टी ऐकलेल्या असतील, केलेल्या असतील. ठीक आहे. सो जो अप्रोच मी डिस्कस करा तुम्ही स्वतः करा ना. स्वतः काहीतरी अजून लॉजिक डेव्हलप करा. त्यावर वाटल्यास आपण सेपरेट सेशन घेऊ, की तुम्ही कुठलं लॉजिक डेव्हलप केलं त्यावर आपण चर्चा करूया. खरंच हे वर्क होईल का की नाही? ठीक आहे. एक सेपरेट सेशन घेऊया. पण तुम्ही करा. त्याच्यावर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. ओके महेश, समजलं? येस. वलेशचा पण चांगला स्कोर आलेला आहे. येस. पण करा, यावर काम करा, ह्या गोष्टीवर. ठीक आहे. तुम्हाला म्हणजे सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट दिसेल. अजून बाकी मी आता जे काही बोललेलं त्यामध्ये तुम्हाला त्याविषयी तुम्हाला काही डाऊट्स? नाही तर मग आपण थांबू शकतो. ठीक आहे. ओके. येस. अटेम्प्ट वाढला आणि स्कोर पण नक्कीच तुमचा इम्प्रुव्हमेंट होतो. ते फक्त प्रॅक्टिस करा ह्या सगळ्या गोष्टीचं. आणि हा एक महत्वाचं सांगायचं राहिलं, मी ऑलरेडी 26 फेबच्या पेपरचं डिस्कशन घेतलंय बरं का. ते म्हणजे पूर्ण पेपर, ऑलमोस्ट पूर्ण पेपर आपण डिस्कस केलाय. तर तुम्ही लॉजिक लावताना तशा प्रकारचं लॉजिक लावलं का? ठीक आहे. त्या गोष्टी पण तुम्ही क्रॉस चेक करा बरं का. म्हणजे जेणेकरून तुम्हाला नाही का, जे काही आपण जे काही लॉजिक शिकवलेलं किंवा मग तुम्ही लॉजिक लावलं, तुम्हाला ते पण समजेल की आपलं लॉजिक चुकलेलं का. ठीक आहे. तर तशा प्रकारचं आपण लॉजिक लावणं अपेक्षित होतं. तर त्या पण इम्प्रुव्हमेंट तुम्हाला स्वतःहून समजेल. अजून कट ऑफ किती लागेल? नो. कट ऑफ स्कोर चांगला आहे तुमचा 52, पण कट ऑफ मी सांगत नाही. विष्णू, भारी स्कोर आहे. आताच बोललेलो मी कट ऑफ विषयी. अजून बाकीचे? कंबाईनचे कोणते क्वेश्चन चेंजेस होऊ शकतात सर? काही आयडिया नाही. मी नाही अनालिसिस केलेलं ते. अजून ठीक आहे. थांबूयात इथे आपण. बघा, 1-2 प्रश्न शेवटचे. त्यानंतर मग हे सेशन आपण स्टॉप करूया. आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या ना, परत एकदा ऐका आणि परत याच्यावर काम करा बरं का. नक्की तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होईल. स्टडी कसा करावा, काय टिप्स? ओके. त्या सगळ्या गोष्टी तेच सांगितलेलं मी तुम्हाला. सूरज, सेशन परत ऐका मग तुम्ही. अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी असणं महत्वाचं आहे. अभ्यास फक्त हंगामी करून चालणार नाही. ठीक आहे. 42 व्हॉट शुड बी ए प्लॅन? नो कमेंट ऑन दिस. कट ऑफ विचारताय तुम्ही. सर माझा स्कोर 43, पण तुमच्या लेक्चरमुळे खूप रिलॅक्स वाटत होतं पेपरला आणि रिक्स आहे तो मार्क्सही आठवत होतं. व्हेरी नाईस. गुड. गुड मुक्ता. येस. मी पॉलिटीला तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं. पॉलिटीला अप्रोच कामात नाही आला तर म्हणजे पॉलिटीचा होतच नाही ना. पॉलिटी तुम्हाला अगोदर सांगितलं, यू नीड टू बी व्हेरी केअरफुल अबाउट पॉलिटी. पॉलिटीला तुम्हाला हे पण सांगितलं, सध्याच्या पॅटर्ननुसार आकड्यामध्ये चेंज आहे. ठीक आहे. तो सिमिलर पॅटर्न तुम्हाला कंबाईनला ऑब्झर्व करायला मिळाला असेल. ठीक आहे. अजून ठीक आहे. थांबूयात आपण इथे मग. बऱ्यापैकी सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत. बरं, बघूया अर्चना काय म्हणते. श्रीसिद्धी, शेवटचे अजून 2-3 प्रश्न घेतोय आणि मग थांबूयात. सर पॉलिटीमध्ये ग्राम प्रशासन क्वेश्चन वाढलेत. येस. येस. पंचायत राजवर 2-3 प्रश्न वाढलेले. तुमच्या लेक्चरमुळे मॅथ्स रिजनिंगचे फक्त शेवटच्या 10 मिनिटांमध्ये रिस्क घेऊन अटेम्प्ट केलेले सर. व्हेरी नाईस. गुड. आलेत ना, स्कोर पॉझिटिव्ह आला ना, तो सगळ्यात महत्वाचा आहे. माझे 11 राईट आले. शपथ. भारी आहे. खूप भारी. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये 11 राईट म्हणजे काय म्हणावं, जबरदस्त. याला म्हणतात लक. सर यांची रेकॉर्डिंग मिळेल का? येस, नक्की मिळेल. सर कट ऑफ बद्दल नाही. नो गेस अबाउट कट ऑफ.
फॅक्च्युअल राहील का? जास्त फॅक्च्युअल राहील का? ग्रुप सीचं आपण डिस्कशन आता घेतोय. जास्त फॅक्च्युअल राहील का? जवळपास मला तरी वाटतं की पॅटर्न जवळपास असाच राहू शकतो. पण नो कमेंट ऑन म्हणजे आयोग काय करेल? पेपर कसा येईल? बघा आता मागच्या वेळेसचा राज्यसेवेचा पेपर कसा आलेला, ह्या वेळेसचा पेपर कसा आला. आयोग पॅटर्नमध्ये केव्हाही चेंज करू शकतो रे. त्यामुळं स्वतःची मेंटॅलिटी आहे ना, पेपर कसाही येऊ द्या. पेपर हा कसाही येऊ द्या, प्रश्न कसाही पडू द्या. मला माझी अटेम्प्ट करण्याची तयारी आहे का? ठीक आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये पाहिजे. ते पेपरचं प्रिडिक्शन करायचंच नाही तुम्ही, की पेपर असा असेल, तसा असेल. ठीक आहे. ह्या गोष्टी तर अडकूच नका तुम्ही. ठीक आहे. सो पेपर कसाही असू द्या. श्रीसिद्धी समजलं तुम्हाला? स्वतःची तयारी ठेवा. पेपर किती अवघड आला, किती सोपा आला तरी तो अटेम्प्ट करण्याची. ठीक आहे. अर्चना थँक यू. येस. सोडायचं नाही, बिलकुल नाही सोडायचं. नाही माहिती. कट ऑफ नका विचारू. असं बोललेलं आठवत होते. गुड. बरं. छान. ठीक आहे. सोडायचं नाही असं बोललेलं आठवत होतं का? अच्छा, अच्छा. गुड. ड्राईव्हला नाही मी यावरच देईल. ठीक आहे. चला थांबूयात. एक्सरसाइज ड्रीम पोस्ट. ओके. गुड. ठीक आहे. ही एक्सरसाइज असू द्या तुमची ड्रीम पोस्ट, पण तुम्हाला याच्यावर अजून मेहनत घेतली तर याच्यापेक्षा अजून भारी पोस्ट मिळेल. टेन्शन नका घेऊ. तुम्ही एक्सरसाइज डी-वाय-एस-पी पर्यंत पोहोचू शकता. श्रीसिद्धी. एम हायर थोडंसं आता. तुम्हाला अजून अप्रोच चांगला मिळाला आहे. लवकर अप्रोच तुम्हाला चांगला मिळाला आहे, तर तुम्ही थोडंसं त्यावर काम करा. ठीक आहे. ठीक आहे. थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. भेटूया लवकरच. थँक यू. बाय बाय. टेक केअर. गुड नाईट. आणि काही टेन्शन न घेऊ. थोडंसं वाईट वाटू द्या. वाईट वाटणं चांगली गोष्ट आहे. ती योग्य ठिकाणी फक्त त्या गोष्टीला चॅनलाइज करा. ठीक आहे. बाय बाय. गुड नाईट.